नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सोनखेडे या ठिकाणी प्रगतशील शेतकरी सुहास पाटील सरांच्या ऊस पिकाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे। आज आपण त्यांच्याकडे काही माहिती विचारून घेणार आहे। आज त्यांचं मनोगत आपल्याला घ्यायचं आहे। नमस्कार सर। नमस्कार। तुमचं नाव गाव जरा सांगा। माझं नाव सुहास पाटील, सोनखेडे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। सांगली। तुम्ही या ऊस पिकासाठी तुमच्या केरन टेक्नॉलॉजी वापरले का सर? हो सर, या ऊस पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरली आहे। वापरलेले आहे। हे पीक आपलं कुठलं आहे? लागण आहे का खोडवा आहे? हे सुरूचं खोडवा आहे। हा सुरूचा खोडवा आहे। हा सुरूचा खोडवा। मागच्या वर्षी आपली याच्यामध्ये सुरूची लागण होती। सुरूची लागण होती, त्याच्यासाठी पण आपण टेक्नॉलॉजी वापरलेली। त्याच्यासाठी पण केरन टेक्नॉलॉजी घेतली होती आणि या वर्षी पण वापरलेली वापरलेले। आता हा जो तुमचा सुरूचा खोडवा आहे हा तुटत आलाय, तुटत आलाय, निम्म्यापर्यंत तुटत जवळ आलेला आहे। आता हे जर तुटून गेलाय, हे किती टनापर्यंत गेलाय? हे साधारणतः 40 टनापर्यंत तुटून गेलाय। आतापर्यंत वजन आली ते 40 टनापर्यंत गेलेलं आहे। 40 टनापर्यंत गेलेला आहे। हा टोटल आपला किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 55 गुंठ्याचा प्लॉट आहे। 55 गुंठ्याचा प्लॉट आहे। आता हे निम्म्यापर्यंत आलंय, हे 40 टनापर्यंत तुटलेला आहे। आता राहिलेला ऊस किती टन तुटल असं तुम्हाला वाटतं? अजून 1-2 खेप आहेत, म्हणजे साधारणतः 35-36 टन तर जायला हरकत नाही। हलक्या जरी गेल्या तरी 1-2 खेपा तरी जातील। 2 खेपा अजून जाणार आहे, म्हणजे साधारण 80 टनाच्या आसपास आपलं 80-85 टनापर्यंत जाणार आहे। या आपल्या ह्या खोडव्यासाठी 1 वर्षभरामध्ये साधारण आपल्या लागवडीचा आणि याचा खर्च किती झालेला अंदाजे? केरॉनचा आपला लागवडीचा साधारणतः खर्च काढला तर 15 हजाराची लागवड गेली, 15 ते 16 हजाराची। 55 गुंठ्यासाठी शेतकरी बंधूंनो आपण फक्त 15,000 रुपयाची लागवड केलेली आहे आणि आपल्या केरन टेक्नॉलॉजीचा 7,000 रुपये तो खर्च आहे। खर्च आलेला आहे, म्हणजे टोटल खर्च जर 55 गुंठ्याचा आपण विचारात घेतला तर या ठिकाणी आपण 22-23 हजार 25 हजारापर्यंत आळवणी फवारणी सगळं आळवणी फवारणी सकट आपला खर्च 25 हजारापर्यंत गेला। 25,000 रुपये खर्च झालेला आहे आणि आज आपला 80 टन ऊस या ठिकाणी गेलेला आहे। तर तुम्ही या ऊस पिकामध्ये समाधानी आहे का? तुमचं उत्पन्न बघून समाधानी? 100% समाधानी आहे। आता तुम्ही हा खोडवा तुटल्यानंतर तुम्ही हे पुढचं पीक ठेवणार आहे। तुम्हाला हे नेडवा ठेवावा ही कॉन्फिडन्स किंवा ही इच्छा कशी काय तयार झाली? तसं कारण आजच्या हिशोबाने केला तर 55 गुंठ्याच्या हिशोबाने 1.5 टनापेक्षा जास्त अवरेज गेलेला आहे। त्यामुळे पुढल्या वर्षी थोडीशी 10-15% घट जरी झाली तरी किमान 70 टनापर्यंत अवरेज जाऊ शकतं। केरन टेक्नॉलॉजीच्या साथीने आपण 70 टनापर्यंत ह्या तुमच्या ऊस पिकासाठी तुम्हाला जे लागवडीचं मार्गदर्शन आहे किंवा पहिल्यापासून शेवटपर्यंत जे मार्गदर्शन आहे ते कुणाकडून घेतले तुम्ही? या केरन टेक्नॉलॉजी ह्या ऊस पिकासाठी सुरुवातीपासून विलास रायते पाटील एडे मच्छिंद्र, म्हणजे तुमच्याकडूनच हे मार्गदर्शन पहिल्यापासून मिळालं आणि आज पिकामधलं किंवा शेतीमधलं सखोल ज्ञान, वेळोवेळी करायचे खत व्यवस्थापन किंवा केरॉनच न देता बाकी इतर सुद्धा खताचं नियोजन तुम्ही समजावून सांगितलं, त्यामुळे इथपर्यंत येणं शक्य झालं। शेतकरी बंधूंना आज आपण केरन टेक्नॉलॉजी सोबतच या सरांना मी पहिल्यापासूनच पूर्ण लागवडीचं शेड्यूल असेल, पाण्याचं मार्गदर्शन असेल, वेळोवेळी पिकाला लागणाऱ्या इतर गोष्टींचं मार्गदर्शन असेल, हे टोटल जे मार्गदर्शन आहे ते मी केलेलं आहे आणि आज आपण त्याचा रिझल्ट इथं पाहतोय। सर तुम्ही हे टेक्नॉलॉजी घेऊन किंवा या मार्गदर्शनावर 100% समाधान आहे। या मार्गदर्शनामध्ये कसं आहे, नुसती केरॉन टेक्नॉलॉजीचं प्रॉडक्ट विकणे हा उद्देश न धरता तुम्ही त्या शेतकऱ्याला लागणीपासून ऊस तुटून जाईपर्यंत जे मार्गदर्शन आहे, खत, तणनाशक किंवा रोग प्रतिकार शक्ती किंवा टॉनिक, हे सगळं वेळच्या वेळी जे काय करायचं ते सगळं मार्गदर्शन तुम्ही दिलं, त्यामुळे आज इतक्या उत्पन्नात वाढ करणं शक्य झालं। आता हा एक आपला 50 गुंठ्याचा प्लॉट तुटलाय, 55 गुंठ्याचा प्लॉट तुटलाय, त्याच्यावरचा बाजूला आपल्याला एक 50 गुंठ्याचा प्लॉट ते आरसाली खोडवं होतं, आरसाली खोडवा आपलं तुटलेलं आहे। त्याच्यामध्ये किती ॲव्हरेज आलं आपल्याला? ते 90 टनापर्यंत साधारणतः गेले। म्हणजे 50 गुंठ्यामध्ये आडसालीचं जे खोडवं होतं ते आपलं 13 महिन्यानं तुटलं। 13 महिन्यानं तुटलं, ते गेलं। 13 महिन्यात आपण 90 टन तिथं अवरेज घेतलेला आहे। हे सुरूचं खोडवा आहे 55 गुंठ्याचं, हिथं आपण 80 टनापर्यंत मार्गदर्शन घेतलेलं आहे। या दोन्ही प्लॉट मध्ये तुम्हाला समाधानकारक ऊस केलाय का? समाधानकारक झालेला। तुम्ही आज जो वेळ दिला आणि जे तुमचं मनोगत आमच्या शेतकरी बंधूंसाठी सांगितलं त्याच्याबद्दल मी केरन कंपनीकडे आपला आभार आहे। धन्यवाद। धन्यवाद।